येतात, दाखवतात, पंप दाखवतात, टँक दाखवतात, मोठा पाईप दाखवतात. सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. तुमचं विजन आहे जातीचं, जातीमध्ये धंदा करायचा. लोकांचं याला देणं घेणं नाही. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक नागरिक समस्या सुद्धा निर्माण होत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या सगळ्याबाबत चर्चा केली. यावेळेला पार्किंग कशी असावी, पार्किंग नो पार्किंग असावी, पार्किंग कुठे असावी, या सगळ्या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन सुद्धा राज ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर करण्यात आलं. मात्र या सगळ्यानंतर एकंदरीत पाहायला गेलं तर हा विषय हा खरं तर सर्वसामान्यांचा विषय, कारण वाहतूक कोणती झाली तर निश्चित स्थळी पोहोचणं हे सर्वसामान्यांसाठी कठीण होतं. त्याच पार्श्वभूमीवरती या सगळ्या विषयावरती मुळात मुंबईच्या ट्रॅफिक वरती आणि टाउन प्लॅनिंग वरती सर्वसामान्य जनतेला, चालकांना नेमकं काय वाटतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. तर मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होते आणि याच्यावरतून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाउन प्लॅनिंग असेल, वाहतूक कोंडी कशी सोडवावी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तुमच्या मते काय वाटतं की वाहतूक कोंडी कशा प्रकारे? वाहतूक कोंडी म्हणजे गाड्या पण ओरडतात, पब्लिक वाढत रस्त्यांची हे बरोबर म्हणजे प्रत्येक गोष्टी आणि सिग्नल पण विचार करतो वाहतुकीचं चाललेलं काय करा आणि वाहतूक कोंडी चालणार नाही. माझ्या लहानपणापासून मी आता पंचायत गोष्टी बघतो म्हणजे आज वाढली गाड्या वाढल्या, बसेसचा प्रॉब्लेम, आता चालायचे वांगे फुटपाथवरून चालणं चालता येत नाही, रस्त्यावरून चाललं तर गाडीवर फुटपाथ बसलेला असतो, असं प्रकार चालू आहे. टाउन प्लॅनिंग कसं असलं पाहिजे तुमच्या टाउन प्लॅनिंग म्हणजे काय, तुम्ही ब्रिज बांधले तर मला फायदा होणार नाही. रस्त्याला ब्रिज बांधले तिथे ब्रिजवर प्रॉब्लेम असतो. टाउन प्लॅनिंग काय करणार स्टार्टिंगला जागा पाहिजे. आम्ही माझे एकदा सांगितलं होतं की इंडियन मातापासून ब्रिज बांधणं तर बँका तेवढं तुमचं ट्रॉफिक कमी होतं. पण ऐकतच नाही, पण ऐकायला तयार नाही. गुंतवणूकच जाते. आम्ही काय करत कधीच्या हाल येतात कोण घेतो, कोणी बघत नाही. पाणी पण जास्त पावसाचं पाण्याचं इतकं तरी पाणी खाली सारखं बाहेर दिसलं, इंडियन मात्र पाणी खाली येतं, याचा माझ्या घराघरी त्यामध्ये पाणी असतं जर पावसाळा. आता पण भयानक पाणी पिऊ येतं कंटिन्यू, काही आवडत नाही. याचा साफ पण खायचा नाही, याचा साफ होतच नाही. बरोबर येतात, दाखवतात, पंप दाखवतात, टँक दाखवतात, मोठा पाईप दाखवतात, त्याचं असं ते भीड बंद असते. पुन्हा दाखवतात की काही आम्ही काम करतो. मुंबईमध्ये ट्रॅफिक संदर्भात गेले नियोजन बरोबर नाही. तुम्ही काही म्हणा, सरकारचं याच्याकडे लक्ष नाही. तसंही आता तुम्ही जर बघितलं तर पावसाळ्यातच कामं का काढली जातात रस्त्यांची वगैरे. तुम्ही जर याच्यामध्ये जर कामं करायची असतील तुम्हाला तर तुम्हाला काहीतरी पिरियड ठरावे म्हणजे दिवाळीनंतर किंवा पावसाचा पिरियड. आता तुम्ही जर मध्ये बघितलं तर पावसातच कामं, याचं कारणच काय कळत नाही. पावसाळ्यातच कामं का केली जातात आणि पावसाळ्याची कामं केली जातात रस्त्याची. तुम्ही बघा तिथं हेच राहत नाही, ती क्वालिटी राहत नाही त्याची. आणि मग एखाद्या वर्षी तसं गेलं की पुढं आणि ते काम तेच काम करायचं. त्याबद्दल सरकारला सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. टाउन प्लॅनिंग बाबत काय वाटतं तुम्हाला? टाउन प्लॅनिंगचं काय याचं हे बरोबर नाही. टाउन प्लॅनिंग नियोजन बरोबर नाही. आणि लोकांची काय मी बघितलं का नाही, लोकांचं याला देणं घेणं नाही. फक्त आपण कॉन्ट्रॅक्टर याच्या व्यतिरिक्त यांचं काहीच नाही. बघा तुम्ही साधं कुठलंही बघा काम करताना क्वालिटी तुम्हाला कुठं दिसते का बघा कामाची. बाहेरच्या देशात तुम्ही जाऊन येतात हे सगळं बघा, तिथलं कसं नियोजन आहे तर हे नियोजन का करत नाही. एखादी सिटी ट्रायलसाठी तुम्ही घ्याल ना, बॉम्बे घ्या, पुणे घ्या किंवा छोटी कोल्हापूर घ्या, नाशिक घ्या, इथं ट्रायल म्हणून तरी काही गोष्टी करायला पाहिजे. हे आम्ही एवढं केलं आकडेच सांगितलं काय अर्थ की 2 लाईन चालू करायला पाहिजे, 1 लाईन ओपन ठेवायला पाहिजे. तर शक्य आहे. तर म्हणजे नेमकं कसं काय? एक लाईन म्हणजे आता दुतर्फा आता वाहतूक आहे. 1 लाईन ठेवायची, एक ॲम्ब्युलन्स ठेवायची, होऊ शकतं. पण आपल्याकडे वाहनं एवढी झालीत तर तिथे जे प्लॅनिंग अल्टरनेट नंबर ठेवायचे, अल्टरनेट होऊ शकतं. विजन पाहिजे. तुमचं विजन आहे जातीचं, जातीमध्ये धंदा करायचा, जाती धर्मामध्ये धंदा करायचा, पोट भरायचा, असं नाही होत ना. विजन ठेवा, होऊ शकतं. पण विजन म्हणजे नेमकं कशा प्रकारे असतं? विजन म्हणजे नेत्यामध्ये विजन पाहिजे. आपण जे काम करतो ते खरं आहे की खोटं आहे. इथे तुमचं करप्शन खूप वाढलेलं आहे. 10 रुपयाची वस्तू घ्यायला गेलं ना तर तुम्ही MRP मध्ये वस्तू देता. नेत्यामध्ये विजन पाहिजे. टाउन प्लॅनिंग बाबत काय म्हणणार?
जेणेकरून सिग्नल तुमचं डबल पार्किंग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ट्रॅफिक होते आणि ते जर कंट्रोल करायचं तर सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आपण किती प्रकारे सगळ्यांनी करावं. साधारणतः प्लॅनिंग कसं असलं पाहिजे एकंदरीत? प्लॅनिंग एके पार्किंग नाही ते पण सार्वजनिक पार्किंग आहे त्या पार्किंग मध्ये जर गाड्या गेल्या सगळ्या तर बरंच सगळं खाली होईल. मुंबईत बरंच ट्रॅफिक कमी होईल, लोकांना सुविधा होतील आणि बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतील. लोकांची जसं क्रॉसिंग आहे लोकांची क्रॉसिंग मध्ये सुद्धा मोठे प्रॉब्लेम येतात कधी क्रॉसिंग करतात बरोबर. त्यामुळे मोठे प्रॉब्लेम सुद्धा ऍक्सिडेंट होण्याचे असे चान्स असतात. त्यामुळे ह्या काही हे बसेस वगैरे बंद करतात, जे मेन ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते बंद करू. प्रत्येकाने आपल्या आपल्या गाडी घेऊन त्यांना पार्किंग नाही काही नाही, पार्किंग सिस्टमच नाही. आता जे बिल्डिंग बांधतात तिकडे पण पार्किंग देत नाही, ते पण भ्रष्टाचार होत आहे. गाडी बंद केलं तर सगळं नीट होईल. मग हे स्वतःची खाजगी गाडी बंद करून सार्वजनिक प्रवास केला तर प्रवास सुरळीत होईल असं म्हणायचं. देखावासाठी गाडी घेतात ना, ते चुकीचं आहे. काही गरज नाही. ट्रान्सपोर्टेशन आता उबेर झालंय, ओला झालाय, त्याचा वापर करा ना. तुम्हाला ड्रायव्हर नको, काही नको, पेट्रोल नको, काही नको, त्याचा वापर करा. त्याच्यामुळे गाडी कमी होईल. टाउन प्लॅनिंग कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये? ते आधीपासून व्हायला पाहिजे होतं. अंग्रेजांनी करून घेतले, तेवढंच केलं. नंतर टाउन प्लॅनिंग नाहीच आहे. गटर सिस्टम नाही, कुठलंही सिस्टम नाहीये, पाण्याचं सोय नाही, काय नाही. त्याच्यामुळे प्रत्येक खोदायला लागतं, रस्त्याची वाट लागते आणि रस्ता तुम्ही सांगितल्यासारखं रस्ते बरोबर नाहीये. जे पॉलिटिशियन आहेत किंवा जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर ते लोक नीट काम करतात, अर्धे पैसे त्यांना द्यायला लागतात भ्रष्टाचारी करायला. त्याच्यामुळे हे गडगंज पैसे वगैरे होतात. त्यांच्याकडनं पैसे कुठे येतं? आपण मेहनत करतो, मेहनत करतो, किती पैसे कमवतात ते तुम्हाला माहिती. यांच्याकडे अचानक पॉलिटिक्स जॉईन केल्यानंतर लगेच मोठ्या मोठ्या गाड्या बंगल्या सगळं येतात. हे काहीतरी त्याच्यात आहे, त्याच्यावर गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटच हे करायला लागल्यामुळे लक्ष कोण देतं? दरम्यान मुंबईच्या टाउन प्लॅनिंग आणि ट्रॅफिक संदर्भातील राज ठाकरे यांच्या मुद्द्यावरती आपण सर्वसामान्य जनतेची मतं जाणून घेतली. त्यानुसार पाहायला गेलं तर टाउन प्लॅनिंग मुळात मुंबईला नाहीये आणि ट्रॅफिक हे कंट्रोल झालंच पाहिजे. कारण चाकरमानी असतील, कारण झेब्रा क्रॉसिंग करणारे नागरिक असतील, चाकरमानी असतील, यांना या ट्रॅफिक जामचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ट्रॅफिक जाम असेल किंवा टाउन प्लॅनिंग असेल, हे सुरळीत त्याचं नियोजन हे असलंच पाहिजे असं मत या सर्वसामान्य जनतेनं आपल्याशी बातचीत करताना सांगितलं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? मुंबईतलं ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी नेमकं नियोजन कसं केलं पाहिजे, टाउन प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातल्या अधिकच्या माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सह, मी वैभव पाटील, मुंबई.